भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेल्या सुप्रसिद्ध गायिका गायत्रीताई साळवे यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहे। उपस्थित सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे मान्यवर यांच्या हस्ते गायत्रीताईंचा या ठिकाणी आपण सत्कार घेत आहोत। हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा आणि कौशल्याचा आहे। ज्यांच्या सुमधुर आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मनामध्ये गाणं उतरलं गेलं आणि या गाण्याच्या खऱ्या अर्थाने ज्यांचा आवाज ऐकून एवढं छान वाटत होतं, आज साक्षात त्या आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात। खरोखरच आजचा हा सोहळा खऱ्या अर्थाने संगीतमय होत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। विविध क्षेत्रातील सन्माननीय प्रमुख अतिथी, सन्माननीय मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। हा सोहळा म्हणजे समाजाचा, हा सोहळा म्हणजे हक्काचा, सर्वसामान्यांचा आणि आपुलकीचा। पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने उभं राहणारं DSP न्यूज लाईव्ह चॅनल यांच्या या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला 4 चांद लागलेले आहेत। सुप्रसिद्ध गायिका पिचली माझी वांगडी सन्माननीय गायत्रीताई साळवे यांचा DSP न्यूज चॅनल लाईव्ह यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जात आहे। ताईंना विनंती की तुमचा गोड आवाज आम्हाला एकदा तरी नक्की ऐकायला मिळावा। जे आम्ही मोबाईलवर ऐकतोय ते इथं ऐकायला मिळालं पाहिजे, बरोबर आहे ना? क्या बात आहे। DSP न्यूज लाईव्ह चॅनल यांच्या वतीने ताईंचा सत्कार या ठिकाणी करत आहे। न्यूज चॅनलचे सन्माननीय संपादक दत्तात्रेयजी फाळके यांना विनंती आहे की त्यांनी सन्माननीय गायत्रीताई साळवे यांचा सत्कार करावा। त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मान्यवर यांना देखील विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुप्रसिद्ध निवेदिका, सुप्रसिद्ध गायिका गायत्रीताई साळवे यांचा सत्कार आपण घेत आहोत। चॅनल आज आपण प्रथम वर्धापन दिन साजरा करतोय। DSP न्यूज लाईव्ह चॅनल म्हणजे नक्की काय आहे आणि ते कशा प्रकारे काम करतं, जनसामान्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवतं, आजच्या या कार्यक्रमाचा खरा मर्म ऐकण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविका करत आहेत DSP न्यूज लाईव्ह चॅनलचे सन्माननीय संपादक दत्तात्रेयजी फाळके साहेब। यांना मी विनंती करते की कार्यक्रमाची प्रास्ताविका आपण करावी।